गरज आसा. प्रत्येक सरपंच पंच यांच्यानी एक खंय तरी एकवट जावन एक ह्या हॉस्पिटलाक लागून जर सरकार जर सिरियस ना एक आंदोलन करपाची गरज आसा. आणि हांव सगळ्या माझ्या पेडण्याच्या जनतेक हांव सगळ्यांक सांगूंक सोदता की हेचेर आमी एक सिरियसनेस घेवन आमी सगळे एकवट जावन आमकां कितें तरी हालचाली करचे पडटले. हे स्वताक आमकां लागून न्हू पण एक आमचे जाणटे आसात खंय इन्सिडंट जाता एक्सिडंट जाता तांकां टायमींग उपचार मेळना बांबळे व्हरचे पडटा. ते जर सगळी जर सुविधा जर आमकां हांगा ह्या तुवें हॉस्पिटलांत जर रेडी जाल्या उपरांत जर मेळत कित्याक नाका आमकां ही असली सुविधा. सो हे ताबडतोब सरकारान तेचेर एक्शन आनी लक्ष घालपाची गरज आसा. हांव विश्वजीत राणे जे टीसीपी आमचे टीसीपी प्लस हेल्थ मिनिस्टर जावन आसा तांकां बी रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी हांगासर येवन एक इन्स्पेक्शन करचे. तशेंच आमचे माननीय जे डॉक्टर प्रमोद सावंत जे ऑनरेबल सीएम आसा तेंच्यांनी सुद्धा एक हेचो एक म्हणटात तशें एक इन्स्पेक्शन करचे. जे जे आतां लाखांनी पयशे आमचे जे आतां लॉस जाल्या म्हणून हांवें आयकल्या तेची एक चवकशी करची. ते कित्याक लागून जाता ते. आणि सरपंच आनी एक आसा आतां तुमी टीसीपी म्हटले आणि विश्वजीत म्हटले सगळे जाले पण आमचे आता सध्याचे पेडण्या खातीर तुम्ही जास्त हे करतात की असे सरपंच म्हाका दिसता आनी खंयसर पेडण्यान हे करिना इतले तुम्ही हिल कटिंगा खातीर आणि कन्वर्जन स्टेटस हे आसा तेचो स्टेटस कितें आहा तो अशें तुमी कितें उलोवंक सोदता तेजेर. पळय आयज पंचायतीचे जे तितले जे पावर्स आसा पळय ते ऑलरेडी गव्हर्नमेंटान काडून घेतलेले आहा. हे टीसीपी डिपार्टमेंट जो हिल कटिंग परमिशन दिता पंचायती कडेन परमिशन कोण येना. जो टीसीपी डिपार्टमेंट हिल कटिंगाक जर एक 2000 एक 5000 स्क्वेअर मीटर जर तेका एक कटिंगेक दिता किंवा 2 स्क्वेअर मीटर किंवा 5 स्क्वेअर मीटर वॉट एव्हर इट इज जाल्यार थंय हिल कटिंग कितले जाता ते प्रत्यक्षान पळोवपाक येनात ते. आणि जेन्ना इलिगल हिल कटिंग जाता तेन्ना आमी जर तेंचे पर्यंत एक आमची तक्रार घेवन गेले टीसीपी डिपार्टमेंटाक जाल्यार तो तक्रारय घेयना. इतल्या पर्यंत वयर तेंचे सेटिंग आसता. आणि पुलीस डिपार्टमेंटा कडेन गेल्यार जाल्यार इट इज नॉट माय ड्युटी. तुम्ही कन्सर्न डिपार्टमेंटाक वचा फ्लाइंग स्क्वॉडा कडेन वचा आणि उलयात म्हणटा कितें आहा ते. सो अशें एकामेकाचेर घालले चालू आहा. सो पंचायती कडेन कसलोच पावर ना सध्या हे हिल कटिंग बंद करपाक. आणि रिगार्डिंग आता कन्वर्जन लँड आसा कन्वर्जन लँड जो पर्यंत आमी हांगा आसा हे पंचायत बॉडी आणि ह्या म्हणटात तशें कितें मांद्रे विलेजीन जर कन्वर्जन बेकायदेशीर जे लँड चालू आसा तेच्या विरुद्ध हो आमचो आवाज आसतलो. आणि वगत पडत जाल्यार आमकां कोर्टाचे दारां सुद्धा खडखडाचे पडले जाल्यार कोर्टाने वचपाक आमी तयार आसा. सरपंच बाब आणि म्हाका 2-3 गजाली एकदाच सांगा. एकच क्वेश्चन आसा म्हाजो की तुम्ही बरेचसे उपक्रम राबयतात अंडर पंचायत गटर क्लिनिंग म्हणा ह्या वर्सा तुम्ही वेल्स हे केल्लेले आसा साफ केल्लेले आसा जी खरी गरज आसलेली कारण उदक ना आणि अशा परिस्थितीन तुम्ही सगळ्यांच्यो बांये हे करून दिल्यात साफ करून दिल्यात. हांवूय तेजो बेनिफिशियरी आसा. तशेंच खुबश्या जाग्यार डेंजरस ट्रीज घराचेर लिनींग आसा अशा खुबश्या जाग्यार पळयता. पूण ती अंडर डेप्युटी कलेक्टराच्या अंडर जी कमिटी आसा डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून जाणा ती म्हाका दिसता तशी काम काय करिना कारण खुबशे हे आसा की थंय वयता हेल्पाटे मारता आनी येता डिसिजन जायना. हेच्या खातीर तुमी कितें करूं शकता. आनी दुसरें म्हणल्यार आमचो जो ग्रावंड पंचायतीचो आसा तो ग्रावंड कितलीशीं वर्सां जाली फक्त आमी म्हणटा ती जाता जाता जाता. गोविंद गावडे येवन सुद्दां गेलो तेणे एश्युरन्स दिवन गेलो आतां 1.5 वर्स जाले कांय ना. आमचे फिश मार्केट आहा ते तशेंच उरलेले फक्त एश्युरन्स. 2 मिनिस्टर येवन गेले एक गोविंद गावडे येवन गेलो एक आमचो हळणकर येवन गेलो. पण हे बेसिक आमकां जाय न्हय ते आमचे कडेन सध्या ना. कितें पोजिशन कितें आहा तेचें. पयले बारीक जर पळोवपाक गेल्यार फर्स्ट म्हणल्यार तुमी जे डेंजरस ट्रीज आसा आनी खऱ्या अर्थान हांव खरोच वालोर दिता हांव आमचे ऑनरेबल मिनिस्टर आमचे आर्ट एंड कल्चर जे गोविंद बाब हेंचे. कारण तेंच्यांनी जे म्हटलां की जी डेंजरस ट्रीज आसा प्रत्येक कोणाच्या घरार आसात मेन रोडार आसात आणि जे वादळ येयल्या कारणान मागीर ते घरार कोसळटा रोडार कोसळटा आणि जर कोणाची खंय एक्सिडंट जाता भितर म्हणजे कोणाच्या गाडयेर पडटा आणि कितें इन्सिडंट जाता आणि ती जी झाडां कोणाक लँडलॉर्डाक विचारी नासतना डायरेक्ट उडोवपाची
एक्चुअली हे सारखे, कारण जीव गेल्या उपरांत हातपाय ओडोवपाक खूब जाण असतात. आयज आमच्या मांद्र्यांत बारीक पळोवपाक गेल्यार चडशीं अशीं झाडां आसात जे आमच्या पंचायती पर्यंत येतात, जे डेप्युटी कलेक्टरा कडेन तेंचे मॅटरूय चालूच आसा. हिल म्हणजे आमचे डेंजरस ट्रीज आसा पळय तेचे डेप्युटी कलेक्टर एप्लिकेशन घेता, RFO धाडटा, एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक धाडटा, तेंच्या कडल्यान रिपोर्ट खंय पर्यंत पावता. तो RFO थंय स्टॉप ऑर्डर दिता, म्हणजे एका कटिंग करून दिना तो, कटिंग करून दिना जाल्यार डेप्युटी कलेक्टर कितें जाय तेजी पावर. हांव म्हणटा तेच, हे गोष्टी जेन्ना आमकां खबर आसा आयज झाड खंयी केन्नाय पडूंक शकता, केद्याय वाऱ्यार पडूंक शकता. डिझास्टर मॅनेजमेंट कितें हो? पूण तेच न्हू, हे कायदो खंय कोणाक हे कायदो. आयज आमी काल हांवें ते हेचे पयलीं एक नोटिफिकेशन काडला, आमचे नॉर्थ गोवा कलेक्टर आसा ते म्हणटा जे चिरे खणीज आसात थंय स्विमींग 60 दीस कितें तरी बंदी आसा, आनी पुलीस डिपार्टमेंटाक आनी दुसरो आमचो मामलेदाराक तेणें डायरेक्शन दिला तुमी स्ट्रिक्ट विजील दवरचे, खणी खंय नातात ते, आनी जे खाणी आहात तेका तुमी सील करचे म्हणून, तेका बॅरिकेड घालचे ओ वॉट एवर इट इज, कंपाऊंड घालचे म्हणून. जाल्यार खंय आसा हे कागदी फक्त ऑर्डरी हे, कोण खंय पळोवपाक गेला, पण न्हावपाक जाय ते चिरे खणी न्हातातूच. ते फक्त लेटरां पास करप, एक कलेक्टर लेटर धाडटा मामलेदार PI धाडटा, ते लेटर आसता फायलींग. इम्प्लिमेंटेशन खंय आसा, काय ना. जेन्ना एखादो कोण तरी बुडोवन मरता तेन्ना हे सगळे जागे जातात, तेन्ना आमी सगळे एकी कडेन रावतात आनी बोळ घालतात सरकाराच्या विरुद्ध. पण जेन्ना तर जे जाग्यार जे खणी आहात ते सरकाराच्या निदर्शनाक हाडपाचे. हांव म्हणटा कितें, जशे होणकुलां पडटात आनी ते फोटो मारून सरकाराक दाखोवचे, होणकुलां पुरवपाक, त्या पद्दतीन जे जाग्यार खणी आहात ते फोटो मारून सरकाराक धाडचे. जाल्यार पेपरार तरी तुम्ही एक आमचे पत्रकार भावांनी तुम्ही थंयसर ते एक आयडेंटिफाय करपाची सायड आनी दाखोवपाचे सरकाराक, पळोवया कितले एक्शन घेतात ते. कांयच करिनात. जेन्ना इन्सिडंट घडटा तेन्ना सगळे जागे जातात. बाये बद्दल आता दुसरो बांय जो आसा पळय गेल्या वर्सा आमी 2022 आमी जेन्ना चार्ज घेतले, हेचो नवी बॉडी आमची पंचायत बसल्या, जे आमचे बांयो आसात, जे गटर्स आसात, ह्यांका केन्ना कोणी लक्षच मारलेलें ना. सो आमी अशें चिंतलें की गांवांत उदकाचो खूब शॉर्टेज आसा आनी लोकांक टँकरांनी उदक हाडचें पडटालें. हे सगळे आमी बारीक नोट करून पळय आमी एक इनिशिएटीव घेतलो की जे आमचे एन्सेस्टर जे पयलींचे खूब वर्सांचे बांयो आहात, उदक आसा भितर पूण कोणीच ते क्लीन केल्ले ना. सो आमी गेली 2 वर्सांच्यान आमची ती परंपरा आमची चालू आसा. जे बांयो आसात पळय, गेली कितली वर्सां जाली, जे आमचे पयलींचे जाणटे लोक आमचे ते वापरताले, ते बांयो आमी क्लीन करून आयज खऱ्या अर्थान आमचो जो मांद्रेची जनता खरीच हॅपी आसा. कारण तेंकां आयज ते उदक अंदू अशें आयकलां हांवें चडशें की उदक आमचें आटोवंक ना, उदक बरें आहा बांयचेर करून. आनी खरेंच आमकांय बरें दिसलें की आमी जे खंय फंड यूज करता पंचायत, तेजे बेनिफीट खरोखरच आमच्या मांद्रेच्या जनतेक उपयोगी आसा वो ना. आनी खऱ्या अर्थान जो आमकां फीडबॅक मेळ्ळा तो खरोखरच आमी सॅटिस्फाय आसा की जे बांयो आमी क्लीन करपाक लागून फुडाकार घेतला दे आर खरंच युजफूल कशे. आनी उरला तर ग्रावंडा बद्दल तुमी जर विशय उलयल्यात जाल्यार ग्रावंडा बद्दल जे कितें पत्र व्यवहार जाय, जे NOCs जाय पंचायती कडल्यान, ते आमी कन्सर्न डिपार्टमेंट पर्यंत दिल्लेले आसात. तशेंच आमचे ऑनरेबल MLA जित भाई आरोलकर हेंच्यांनी आमचे कडेन NOCs मागल्या रिगार्डिंग कन्स्ट्रक्शन ऑफ वॉटर टँक प्लस आमचो कन्स्ट्रक्शन ऑफ ग्राउंड, तशेंच आनी एक खंयचो एक विशय आमचे फिश मार्केट. सो हे तिनूय NOC आमी ऑलरेडी कन्सर्न डिपार्टमेंटाक दिल्ले आसात. ज्या पद्दतीन आमचे कडेन स्पोर्ट्स मिनिस्टरान मागलेले, फिशरी मिनिस्टरान मागले, तशें आमी दिल्ले आसा. आमी आतां सद्या वाट पळयता की केन्ना थंय आमी फावंडेशन स्टोन करता ते. ओके. सो आनी दुसरो विशय म्हटल्यार आमी मेन आनी व्हेरी इम्पॉर्टंट जो आमचो गांवांत आमच्या प्रत्येक मांद्रेच्या नागरिकाक जी भीती आसा की फाल्यां सकाळी तो ग्राउंड कन्स्ट्रक्शन केल्या बरोबर हो पोझेशन कोणा कडेन आसतलो. सो आमी पंचायतीन जशें रेजोल्युशन घेतला की वेदर ती गव्हर्नमेंट कन्स्ट्रक्ट करू नाजाल्यार आनीक खंयसून MLA करू, पोझेशन ऑफ द ग्राउंड वील रिमेन विलेज पंचायत. ह्या कंडिशनार जर कोण करपाक तो तयार आसा ग्राउंड जाल्यार तेणी अवश्य फुडें वचचो. आनी जो ग्राउंड कोणाक आमच्या मांद्रेचे जनतेक ग्राउंड कसो खंयच्या पद्दतीन जाय तो पयलीं तेंच्यांनी जो प्रोजेक्ट आसा पळय, जो मॅनेजर आसतलो तेंच्यांनी तो सगळो डिटेल आमच्या फुड्यान दवरचो. आमी तो रिपोर्ट सेम आमी ग्रामसभेक दवरतलो, तेंच्या कडल्यान एप्रुवल घेतलो आनी तो आमी कामाक एप्रुवल आमी ग्रीन सायन दितली.